जिल्ह्यातील गृहिणींचे बजेट बिघडले. गॅस सिलेंडरच्या दरात एकाच वेळी 60 रुपयांची मोठी वाढ. आता सिलेंडरसाठी करावा लागणार 21 दिवसांचा वेटिंग. काय आहेत केंद्र सरकारचे नवीन नियम? मध्य पूर्वेतील इराण आणि इस्रायल युद्धाचा भडका आता थेट जालन्यातील किचनपर्यंत पोहोचला आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाल्यामुळे गॅस कंपन्यांनी सिलेंडरचे दर वाढवले असून पुरवठ्यावरही नवीन निर्बंध लादले आहेत. जालना जिल्ह्यात आता घरगुती गॅस सिलेंडरसाठी 60 रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. यामुळे प्रति सिलेंडरचा दर आता 960 रुपयांवर पोहोचला आहे. पण केवळ दरवाढच नाही, तर आता गॅस मिळवण्यासाठी वेटिंगही करावे लागणार आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार एकदा सिलेंडर बुक केल्यानंतर पुढील 21 दिवस तुम्हाला दुसरे बुकिंग करता येणार नाही. ज्या ग्राहकांकडे फक्त एकच सिलेंडर आहे त्यांची यामुळे मोठी अडचण होणार आहे. ऑइल कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार पुरवठा साखळी विस्कळीत होऊ नये म्हणून खबरदारीचा उपाय म्हणून हे निर्बंध लादले आहेत. जिल्ह्यात घरगुती गॅसची टंचाई नसल्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी व्यावसायिक म्हणजेच कमर्शियल सिलेंडरच्या पुरवठ्यावर सध्या तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. परिणामी हॉटेल व्यावसायिक आणि लहान विक्रेत्यांना गॅस मिळवण्यासाठी वणवण करावी लागत आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधरी यांनी नागरिकांना गॅस जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. जोपर्यंत युद्धाची परिस्थिती निवळत नाही तोपर्यंत हे नवीन नियम आणि निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. सतत वाढणारी महागाई आणि आता गॅससाठीचे हे नवीन नियम याबद्दल तुम्हाला काय वाटते? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जालना जिल्ह्यातील अशाच ताज्या घडामोडींसाठी फॉलो करा जालना लाईव्ह, जालना जिल्ह्याचा डिजिटल आवाज.